विटॅमिन सी, ए, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे फुल न्यूट्रिशननी भरलेले समर स्पेशल हेल्दी लाडू कसे तयार करायचे ते बघतोय। तर आजची आपली रेसिपी आहे अगदी पौष्टिक असे ताकदवर लाडू। उन्हाळ्यामध्ये जसा जसा मे महिना संपत येतो शेवटी नवतपा लागतो आणि या नवतपामध्ये उन्हाचा तडाखाही वाढतो आणि यावेळेस शरीराची पूर्णतः रोगप्रतिकारक क्षमता ही कमी झालेली असते। मग अशा वेळेस आपण इन्स्टंट एनर्जी येण्यासाठी थंड पेयाचा वापर करतो, पण ते फक्त आपल्याला इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करतात। पण जर आपल्याला आतनं शरीराला बळकट करायचं असेल, हाडांना मजबूती आणायची असेल, कॅल्शियमचं प्रमाण वाढवायचं असेल, शरीराला थंडावा जर द्यायचा असेल अगदी नॅचरल पद्धतीने, तर आपल्याला न्यूट्रिशनने असे भरपूर पदार्थांचं सेवन केलं पाहिजे। तर त्यासाठी आज आपण असे लाडू तयार केलेले आहेत की एक लाडू रोज खा आणि सर्व आजारांना दूर पळवा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत। समर स्पेशल शरीराला थंडावा देणारे लाडू तयार करण्यासाठी इथे आपल्याला जे घ्यायचं महत्त्वाचं साहित्य आहे ते आहे मखाना। मखाना याला कमळाचं बी सुद्धा म्हणतात। तर इथे मी अर्धा किलो मखाना घेतलेले आहेत। आज आपण 2 किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू तयार करतो आहोत। तर सगळ्यात आधी काय करायचं, एक कढई घ्यायची मोठी आणि त्यामध्ये हा जो मखाना आहे हा टाकून घ्यायचा आणि त्याला परतून घ्यायचा आहे, कारण आपल्याला मखाण्याची पावडर तयार करायची आहे। फक्त मखाना थोडा परतून घ्यायचा, जेणेकरून जेव्हा आपण त्याला फोडू तर तेव्हा असा पटकन तो फुटला गेला पाहिजे। तर तोपर्यंत आपल्याला हा मखाना परतून घ्यायचा आहे। मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, आयरन आहे आणि मखाना हा तर तसा खाल्लाच पाहिजे। मखाण्याचा आपण चिवडासुद्धा तयार करू शकतो आणि तो चिवडा कसा तयार करायचा या अगोदर मी त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। तर ती तुम्ही जाऊन चेक करू शकता। अगदी चटपटीत असा मी चिवडा तयार केलेला होता। 2-3 पदार्थ मी तयार केलेले आहेत, जेणेकरून मुलांना 4 वाजता किंवा लहान भुकेच्या वेळेला काहीतरी खायला लागतं, तर अशा वेळेस हा मखाण्याचा चिवडा अगदी परफेक्ट रेसिपी आहे। तर इथे मखाना परतून झालेला आहे आणि याला पूर्णतः थंड करून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकाल मी मखाना व्यवस्थित मंद आचेवर परतून घेतला। आता आपल्याला याची पावडर तयार करायची आहे। त्यासाठी इथे मी मिक्सरचं एक पॉट घेतलं। पॉटमध्ये मखाना टाकून घ्यायचा आणि बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची। जर आपण मखाना परतून घेतला नाही तर काय होतं की पावडर व्यवस्थित तयार होत नाही, म्हणून फक्त आपण याला गरम करून घेतलेला आहे। तर इथे मखाण्याची पावडर ही तयार झालेली आहे। आता आपण एका याला परातीमध्ये काढून घेऊ किंवा एखाद्या मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं। तर अशा प्रकारे इथे मी सगळ्या मखाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं लागणारं जे साहित्य आहे ते काय आहे, बदाम। आणि इथे आपण बदाम किती घेतला आहे, त्याचं प्रमाण काय राहील हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे 2 किलोच्या प्रमाणामध्ये। त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे काजू। आता तुम्ही म्हणाल की काजू आणि बदाम तर गरम होतं, पण आपण 2 किलोच्या प्रमाणासाठी घेतलेलं आहे। इथे फक्त आपण 125 ग्राम बदाम वापरला आहे आणि काजू वापरलेला आहे, त्यामुळे खूप गरम होत नाही, कारण बाकीचं जे आपण साहित्य यामध्ये घालणार आहोत ते अतिशय थंडावा देणारे साहित्य आहे। तर त्यानंतर इथे मी घेतलेला आहे पिस्ता। तर पिस्ता मी इथे घेतलेला आहे 50 ग्राम। त्यानंतर 1 पाव घेतलेला आहे मगजच्या बिया। मगजच्या बिया उन्हाळ्यामध्ये खाल्ल्याच पाहिजे, त्याची चटणी करून खा किंवा तशाही जर परतून खाल्ल्या तरीही खूप छान असतं। म्हणजे फुल न्यूट्रिशननी भरलेल्या मगजच्या बिया असतात, शरीराला थंडावा देण्याचं काम करतं। त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे पंपकिन सीड्स। पंपकिन सीडसुद्धा फुल न्यूट्रिशननी भरलेलं आहे। भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे आणि शरीराला सगळ्यात थंडावा देण्याचं काम जे करतं ते म्हणजे पंपकिन सीड आणि मगजच्या बिया। तर अशा प्रकारे हे जे साहित्य आहे याचंसुद्धा मी पावडर तयार करून घेतली, तुम्ही बघू शकाल। आणि बदाम आणि काजूची जी पावडर तयार केलेली होती ना, त्यामध्येच आपण ही पावडर घालून घेतली आहे। त्यानंतर काय करायचं, परत एकदा गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं आणि त्यामध्ये आपण सगळ्यात आधी काय करूया, ही जी मखाण्याची पावडर आहे ती परतून घ्यायची। तसं आपण मखाना परतून घेतलेला आहे, पण सगळीकडनं तूप व्यवस्थित लागायला हवं आणि थोडा काही मखाने जर राहिलेले असतील कच्चे तर ते सुद्धा परतल्या जातील। परतायचं यासाठी आहे की हे जे लाडू आहेत आपण जास्त दिवस स्टोर करून ठेवू शकतो, त्यासाठी आपल्याला मंद आचेवर मखाण्याची पावडर व्यवस्थित परतून घ्यायची, भाजायची नाही अजिबातही। गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी कमी ठेवायची। तर अशा प्रकारे इथे मखाण्याची पावडर आपण परतून घेतलेली आहे। आता आपण याला एका परातीमध्ये काढून घेऊ। तर मखाण्याची पावडर परतून झाली की त्यानंतर परत गॅसवर कढई ठेवायची आहे। त्यामध्ये परत 2 ते 3 चमचे तूप घालायचं आणि त्यामध्ये आपण जी काजू, बदाम आणि जे आपण सीड्स घेतलेले आहेत त्याची जी पावडर तयार केलेली होती ती पावडर घालून घ्यायची आणि ही पावडरसुद्धा मंद आचेवर परतून घ्यायची आहे। पावडर परतताना गॅसची फ्लेम अजिबातही वाढवायची नाही, अगदी मंद आचेवर ही पावडर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तर इथे मी पावडर 3 ते 4 मिनटं परतून घेतली आणि मला थोडं तूप कमी वाटलं, परत मी यामध्ये 3 टीस्पून तूप घातलेलं आहे
कमी तुपामध्ये आपल्याला हे लाडू तयार करायचे आहे. जर तुम्ही तूप जास्त खात असाल तर तुम्ही तुपाचं जे प्रमाण आहे ते वाढवू शकता. तर मंद आचेवर अगदी न्यूट्रिशन कमी न होता ही जी पावडर आहे आपण व्यवस्थित भाजून घेतली आहे. तुम्ही बघू शकाल थोडा रंग पण याचा चेंज दिसतो आहे तुम्हाला. तर इथे पावडर आपली भाजून झालेली आहे. तर आपण ही जी पावडर आहे मखाना ज्यामध्ये आपण काढून घेतलेला होता त्यामध्येच काढून घेऊ. त्यानंतर परत आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपण इथे घेतलेला आहे वाळलेल्या नारळाचा कीस. तर इथे मी काय केलं, सुकं खोबरं आणलं आणि त्याला बारीक चकत्या केल्या त्याच्या आणि मिक्सरला फिरवून घेतलं. तर बारीक असा कीस त्याचा तयार झालेला आहे. शरीराला थंडावा देण्यासाठी सुका खोबऱ्याचा वापर केलाच पाहिजे. त्याची जी तासीर असते ती थंड आहे. हे लाडू तयार करताना शक्यतो डेसिकेटेड कोकोनटचा वापर न करता सुका खोबऱ्याचा डोल आणायचा आणि त्याचं पावडर ही तयार करून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकाल मंद आचेवर ही पावडर मी व्यवस्थित परतून घेतली. थोडा रंग चेंज होईस्तोवर त्याला परतून घ्यायचं, जेणेकरून जे लाडू आहे ते जास्त दिवस टिकून राहतील. जर आपण याला व्यवस्थित परतून नाही घेतलं तर लाडूला पटकन वास लागेल, नाहीतर मग ते लाडू आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावे लागतील. त्यानंतर मी परत गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये घातलेलं आहे सुक्या नारळाचा कीस, 3 ते 4 चमचे खसखस, त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत, चारोळी घेतलेली आहेत, मगजच्या बिया, पंपकिनच्या बिया. हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं. या अगोदर आपण जे साहित्य घेतलेलं होतं त्याचं पावडर तयार केलेली आहे, पण हे आपल्याला ॲज इट इज जसं आहे तसंच टाकायचं आहे. म्हणजे लाडूमध्ये हे खाताना छान त्याचा क्रंच येतो. म्हणून आपण इथे हे सगळं साहित्य वेगळं परतून घेतलं आणि हे साहित्य आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे. त्यानंतर परत गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 ते 3 टीस्पून तूप घातलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे पेंडखजूर. तर इथे मी 1 पाव पेंडखजूर घेतलेला आहे. पेंडखजूर आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला पेंडखजूरची बारीक अशी पावडर तयार करायची आहे. तर त्यासाठी हे पेंडखजूर गरम करणं आवश्यक आहे, म्हणजे पावडर ही व्यवस्थित तयार होते. तर पेंडखजूर परतून झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बाकीचे साहित्य. तर इथे मी 7 ते 8 अंजीर घेतलेले आहेत. अंजीरला पण व्यवस्थित एकसारखं कट करून घेतलं, तुम्ही इथे बघू शकाल. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला मनुका. तर मनुका इथे मी 1 वाटी घेतलेला आहे. मनुका, अंजीर आणि पेंडखजूर व्यवस्थित गरम करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला त्याची पावडर जी आहे ती व्यवस्थित फिरवता येईल, म्हणजे मिक्सरला बारीक छान करता येईल. पेंडखजूर परतून झालेले आहेत. गॅस बंद करायचा. त्यानंतर इथे आपल्याला हे लाडू जे आहे ते साखर आणि गूळ न वापरता तयार करायचे आहे. त्यासाठी इथे आपण घेतो आहे खडीसाखर. तर खडीसाखर मी इथे अशी थोडी बारीक करून घेतली, कारण जेव्हा आपण याचा पाक तयार करू तर कमी वेळामध्ये हा पाक तयार होईल. तर गॅसवर मी इथे भांडं ठेवलं आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास पाणी घातलं आहे, म्हणजे साखर आपली व्यवस्थित पाण्यामध्ये बुडेल तितपत पाणी घालायचं आणि मंद आचेवर खडीसाखर फक्त आपल्याला वितळून घ्यायची आहे. याचा आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार करायचा नाही, फक्त चिपचिपा पाक तयार करायचा आहे. तर इकडे आपला पाक तयार होतो आहे, तोपर्यंत हे जे मिश्रण आहे हे आपण एकत्रित करून घेऊ, जेणेकरून जे सगळे ड्रायफ्रूट्स आहे, मखाना आहे ते व्यवस्थित एकत्रित झाले पाहिजे. यानंतर परत आपल्याला मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला घालायची खारीक पावडर. खारीक पावडर घातल्याच्यानंतर त्यामध्ये आपण जे पेंडखजूर आणि किशमिश परतून ठेवलेले होते ते घालायचे. खारीक पावडरसोबत व्यवस्थित हे पेंडखजूर बारीक होतात, म्हणजे फक्त पल्स मोडला 2 ते 3 वेळा फिरवायचं आणि इथे तुम्ही बघू शकाल छान व्यवस्थित याची पेस्ट तयार झालेली आहे. ही पेस्ट या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकत्रित करून घ्यायची. इथे ही सगळी पावडर परत मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलेली आहे, फक्त पल्स मोडला एकदाच फिरवायची. त्यानंतर इथे मी अर्धी पावडर दुसरीकडे बाजूला ठेवली आणि त्यामध्ये आपण इथे घालतो 1 चमचा काळे मिरे पूड आणि 1 चमचा विलायची पावडर आणि आपण हे जे ड्रायफ्रूट्स जे काही कट करून परतून ठेवलेले होते ते सुद्धा घालायचे आणि हे सगळं साहित्य परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर इकडे आपण जो पाक तयार करायला ठेवलेला होता तो सुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकाल छान खडीसाखर वितळलेली आहे आणि याला चेक कसं करायचं तर इथे मी तुम्हाला दाखवते. थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग असं हाताला चिपचिपं लागलं पाहिजे, म्हणजे चिकट असा हा पाक तयार झाला पाहिजे. अगदी 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार करायचा नाही. त्यानंतर हा जो पाक आहे थोडा थोडा करून यामध्ये घालायचा मिश्रणावर, अगदी पूर्ण पाक घालायचा नाही. जसं जसं लागेल तसा तसा पाक मिश्रणामध्ये मिक्स करत राहायचं. तर इथे तुम्ही बघितलं असेल मी 3 चमचे पाक यामध्ये घातला. आता आपण हे थोडं मिक्स करून घेऊ आणि एकदा मिक्स केल्याच्यानंतर जर आपल्याला आवश्यकता असेल तरच पाक यामध्ये परत घालायचं. आपलं हे जे मिश्रण आहे हे थोडं ड्राय आहे, परत यामध्ये आपण पाक घालूया आणि इथे मी परत 3 ते 4 चमचे पाक घातला आणि पाक घातल्याच्यानंतर परत याला एकदा मिक्स करून घेतलं. तर थोडं आधी स्टार्टिंगला चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर हाताने मिक्स करायचं. इथे हे मिश्रण जे आहे थोडं गरम आहे आणि गरम असतानाच हा पाक व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून जे लाडू आहे ते व्यवस्थित फटाफट वळल्या जातील. तर इथे तुम्ही बघू शकाल अगदी पटकन असे लाडू वळल्या जातात. गरम असतानाच हे लाडू बांधायचे असतात.
म्हणूनच आपण जे अर्ध मिश्रण आहे ते आधी बाजूला काढून ठेवलं, पाकही आपण ठेवलेला आहे. तर इथे आपले गोल घरघरीत समर स्पेशल पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत. इथे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आपण यामध्ये काळी मिरी पावडर वापरली, तर काळी मिरी पावडर उन्हाळ्यामध्ये आपण वापरतो ताकमध्ये किंवा आपण एखादं थंड पेय तयार करतो त्यामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. कारण उन्हाळ्यामध्ये डायजेशन सिस्टम ही अगदी वीक झालेली असते, गॅस्ट्रोचा प्रॉब्लेम होतो, त्यासाठी काळे मिरे पावडर हे वापरणं अगदी शरीरासाठी फायदेशीर आहे. तर नसेल आवडत स्किप केलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने समर स्पेशल शरीराला थंडावा देणारे पौष्टिक असे लाडू तयार केलेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल, थोडी जरी यातली जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा नवीन हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदित रहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.